गोदाघाट परिसरामध्ये सध्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। मारुतीच्या गुडघ्यापर्यंत दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी आलेलं आहे। अनेक छोटी मंदिरं या ठिकाणी आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। नाशिकमध्ये आज आणि उद्या पावसाचा अलर्ट आहे। गोदाघाट परिसरात सध्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसते आणि मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले। कालपासून पावसाची संततधार नाशिकमध्ये सुरू झालेली आहे। रामकुंड परिसरामध्ये अनेक छोटी मंदिरं आहेत ती सध्या पाण्याखाली गेली आहेत। आज आणि उद्या नाशिकमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पुढचे 3 तास आता नाशिककरांसाठी महत्त्वाचे आहेत, कारण पावसाचा ऑरेंज अलर्ट नाशिकमध्ये आहे। मुसळधार पावसाचा इशारा नाशिकमध्ये दिलाय। ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारेही वाहणार आहेत। त्यामुळे नाशिककरांसाठी पुढचे 3 तास हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। एकतर मुसळधार पाऊस आणि त्याचप्रमाणे ऑरेंज अलर्टनुसार हा मुसळधार पाऊस आणि वेगानं वारे सुद्धा वाहणार आहेत। त्यामुळे निश्चितच नाशिककरांनी सतर्कता बाळगावी। काल खरं तर एक खूप मोठा धोका नाशिकवर होता। ढगफुटी सदृश पाऊस कोसळेल असा अंदाज होता, मात्र हा धोका टळला। आता मात्र ऑरेंज अलर्ट आहे। मुसळधार पाऊस नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे। काय नेमकी नाशिकमध्ये सगळी पावसाची परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत गोदाघाटावरून थेट। सागर, सध्या दुतोंड्या मारुतीच्या पाणी आणखी वर आलेलं कमरेपर्यंत आलेलं दिसतं आहे, त्यामुळे पावसाचा जोर वाढलेला आहे हे निश्चित आहे। काय नेमकी सगळी मुसळधार पावसाची परिस्थिती आहे? नक्कीच, खरं तर कालपासूनच नाशिकला हा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला होता आणि यानंतर बघितलं तर नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। इथे जर बघितलं तर आता रामकुंड परिसरातले हे सगळे छोटे मोठे मंदिरं जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर दुतोंड्या मारुती जो पुराचा मापदंड म्हणून म्हणजे पुराची ओळख म्हणून ओळख असलेल्या ह्या दुतोंड्या मारुतीच्या थेट आता कमरेपर्यंत पाणी येऊन पोहोचलेलं आहे। काहीच वेळापूर्वी हे पाणी गुडघ्यापर्यंत होतं आणि अर्धा तासाच्या सुमारास हेच पाणी जे आहे आता ते कमरेपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। म्हणून गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आता पाहायला मिळतं आहे। खरं तर गेल्या 3 ते 4 तासापासून नाशिक शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे संपूर्ण नाशिक शहरात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। तर गोदावरी नदीला पूर देखील आल्याचं पाहायला मिळतं आहे। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की या पुराची जी तीव्रता आहे ती किती मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। खरं तर ही परिस्थिती पाऊस आल्यानंतर गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर ही परिस्थिती निर्माण होते। मात्र ही परिस्थिती आता तशी नाही आहे, कारण गंगापूर धरणामध्ये खरं तर पाण्यासाठ्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळते। मात्र गंगापूर धरणातून पाणी सोडलेलं नाही आहे। हे सगळं जे पाणी आहे हे पावसाचं पाणी जे आजूबाजूच्या साठून हे गोदावरी पात्रामध्ये आलेल्याचं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि या पाण्यामुळे सध्या आता गोदावरीला पूर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यामुळे नदीकाठचे गाव आहे त्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इगतपुरी असेल, त्याचबरोबर ती त्र्यंबकेश्वर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। खरं तर काल ढगफुटीचा इशारा देण्यात आलेला होता, मात्र ढगफुटी झाली नसली तरी पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळतोय। यामुळे आता सध्या परिस्थिती जर बघितली तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। यामुळे नाशिकच्या सखल भागामध्ये पाणी साचताना पाहायला मिळतंय। प्रशासनाकडून देखील या पद्धतीचं आवाहन करण्यात येत आहे की जर महत्त्वाचं काम असेल तरच घरातून बाहेर पडावं, कारण अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। वाहनधारकांना देखील तारेवरची कसरत करत प्रवास करताना पाहायला मिळतोय। जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क मोडवरती आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। निश्चितच प्रशासनाबरोबर नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे। नसतं धाडस करू नये असं खरं तर प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे। सागर, एकंदरीतच या सगळ्या परिस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडे येऊन आणखी ताजी अपडेट निश्चितच नाशिकमधून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।